नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची सगळी प्रक्रिया करून दिली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही आमची काउन्सिलिंग घ्यायची असल्यास आपण आम्हाला नक्की संपर्क करा. विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच आपण अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. एक अतिशय विद्यार्थीप्रिय व पालकप्रिय सिरीज आपण मागच्या 3 वर्षापासून घेतो, ज्यामध्ये आपण विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्नांचे निरसन या हेडिंगखाली वेगवेगळे भाग टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी विद्यार्थी पालकांसाठी शेअर करत असतो. 2026-27ची प्रवेश प्रक्रिया रिझल्ट काही अंशी इंजिनिअरिंग, फार्मसी या नर्सिंग या कोर्सेसचे आलेले आहेत. नीटचा रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे, पालकांचे प्रश्न आपल्याला आता यायला सुरू झालेले आहेत. साधे साधे प्रश्न असतात, सगळ्या पालकांना पडलेले असतील असं जरुरी नाही, परंतु निश्चितपणे यातले काही प्रश्न अनेक पालकांच्या मनामध्ये असू शकतात. म्हणून ही सिरीज आपण आजपासून सुरू केलेली आहे. आजचा पहिला भाग मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं रोज जे जे काय प्रश्न आपल्याला यूट्यूबच्या कमेंटमध्ये, व्हॉट्सअपला, कॉलवर येतील ते तुम्हाला त्या ठिकाणी रोज त्याचं प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर आज एकूण 6 प्रश्न आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ कसा संपेल यासाठी आपण प्रयत्न करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, फिटनेस सर्टिफिकेट कधी काढायचे, यासाठी काही विशेष फॉर्मॅट असतो का? खरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेत जायचं आहे तर त्यांना एक फिटनेस सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काढावं लागतं. आणि हे सर्टिफिकेट कुठून काढायचं या संदर्भात सुद्धा पालकांचे प्रश्न असतात. पण थोडक्यात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक ऑफिशियल फॉर्मॅट आहे, ज्याला आपण ॲनेक्झर H म्हणतो. हा फॉर्मॅट आपल्याकडनं येणाऱ्या काळामध्ये अगेन एक सेपरेट व्हिडिओ करून त्यासाठी आपण तो तिकडं शेअर करूया. पण तुर्तास त्यासाठी एक सेपरेट फॉर्मॅट असतो. हा फॉर्मॅट कधी काढायचा किंवा याच्यावर डॉक्टरांचे साईन वगैरे कधी घ्यायचा, तर जेव्हा आपली प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्या साधारण आठवडाभर अगोदर आपण हे फिटनेस सर्टिफिकेट काढावं. बऱ्याचशा पालकांचे फोन येत आहेत, सर आता मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट पाठवा, आणि लगेचच आम्ही ते फॉर्मॅटवर वगैरे सह्या घेऊन टाकतो डॉक्टरांच्या. तर असं होणार नाही, कारण अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी किमान दीड महिना जाईल. नीटचा रिझल्ट आल्यानंतर आठवड्याभरानंतर नोटिफिकेशन येतं, मग रजिस्ट्रेशन चालू होतात, मग त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं पुढची प्रक्रिया आहे. त्यामुळं अगदी आत्ताच तो फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपण भरून घेऊ नका. येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती परत शेअर करू. तुर्तास फिटनेस सर्टिफिकेटसाठी ऑफिशियल एक फॉर्मॅट असतो, ज्याला ॲनेक्झर H म्हणतात, आणि ते तुम्हाला NTच्या वतीनं किंवा महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं जे ब्राउचर पब्लिश केलं जातं त्यामध्ये हा फॉर्मॅट दिलेला असतो. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जसं फिटनेस सर्टिफिकेटच्या संदर्भानं आहे त्याच पद्धतीनं गॅप सर्टिफिकेट कधी काढायचे, कधी लागणार या संदर्भात. तर पहिला जो गॅप सर्टिफिकेटचा विषय आहे, तर गॅप सर्टिफिकेट आपण कुठे काढायचे इथपासून काही गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे पालकांना. तर गॅप सर्टिफिकेट आपण हे नोटरी वकील जे असतात, तहसील ऑफिस असतं, अशा ठिकाणी आपल्याला गॅप सर्टिफिकेट काढता येतं. हा विषय. दुसरा महत्त्वाचा विषय, कधी लागते, तर गॅप सर्टिफिकेट मोस्टली ॲडमिशन प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागत नाही, तर बऱ्याचदा ते ॲडमिशनचं जेव्हा आपण रिपोर्टिंगला जातो त्या ठिकाणी आपल्याला गॅप सर्टिफिकेट मागितलं जातं, अर्थात आपला गॅप असेल तर. त्यामुळे गॅप सर्टिफिकेट आता काढावा का, तर इंजिनिअरिंगची ऑलरेडी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल. जे इंजिनिअरिंगच्या मुलं त्यांनी गॅप सर्टिफिकेट काढायला हरकत नाही. फार्मसी, नर्सिंग आणि मेडिकलच्या मुलांनी अजून किमान 10-15 दिवस वेट करावा, त्यानंतर आपलं गॅप सर्टिफिकेट ते काढू शकतील. सो गॅप सर्टिफिकेट कुठे काढायचं, तर तहसील ऑफिस, नोटराईज जे वकील असतात त्यांच्याकडं. इंजिनिअरिंगचे मुलं आता काढू शकतात. मेडिकल, नर्सिंग, फार्मसीच्या मुलांनी अजून थोडे दिवस वेट करावा, त्यानंतर त्यांनी गॅप सर्टिफिकेट काढलं तरी हरकत राहणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले तरी आपल्याला विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात की सर इतके मार्क आहे, काही मिळेल का, BMS मिळेल का, MBBS मिळेल का, BDS मिळेल का, म्हणजे XYZ स्कोअरनुसार MBBS, BDS, BMS मिळेल का, अशा पद्धतीचे खूप अनंत प्रश्न आहेत.
खरं म्हणजे त्या प्रत्येक प्रश्नाला आपण कमेंटमध्ये उत्तर दिलेलं नाही, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी सांगू इच्छितो की आपल्या आलेल्या स्कोअरवर ऑल इंडिया रँक काय असणार आहे त्याच्यानुसार ही सगळी गणितं तुम्हाला एक्सप्लेन करता येऊ शकतात. तुर्तास NTA अजून नीटचा रिझल्ट पब्लिश झालेला नाही आहे. आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा ऑल इंडिया रँक उपलब्ध नाही आहे, कुठलाही स्टॅटिस्टिकल डेटा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आपला जो काय स्कोअर आहे त्याच्यावर नेमकं काय मिळेल हे सांगणं थोडंसं कठीण असतं. अर्थात बऱ्याचदा हे विचारणारे विद्यार्थ्यांचे स्कोअर हे कमी असतात. फॉर एक्झाम्पल 250वाल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतो किंवा BAMS मिळेल का, तर त्याचं उत्तर देणं थोडंसं कठीण होऊन जातं. ते 300 मार्क असतील तर आपण म्हणू शकतो की बा ठीक आहे, मागच्या वर्षी 275पर्यंत BAMS भेटलेलं आहे, याचे 25 मार्क प्लस साईडला आहे, तर 300 मार्काला BAMS मिळू शकेल. असंच प्रश्न MBBSच्या बाबतीत पण येतो की सर आम्हाला 450 मार्क्स आहे, MBBS मिळेल का. आता MBBSचा जो विषय आहे हा वेगळा विषय आहे. यासाठी ऑल इंडिया रँक येणं खरंच गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये MBBSच्या लिमिटेड सीट्स आहेत, त्या परत कॅटेगरीनुसार डिवाईड होतात, त्यामुळे त्या कॅटेगरीचे कट ऑफ वेगळे असतात. ह्या सगळ्या कारणांमुळं ऑल इंडिया रँक जेव्हा येतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे 99% आपण हे सांगू शकतो की आलेल्या ऑल इंडिया रँकनुसार आपल्याला MBBS मिळणार की नाही मिळणार. कारण हे वर्षानुवर्ष हे ऑल इंडिया रँक येत असतात, स्कोअर बदलतात, रँक बदलत नाही. त्यामुळे रँक येण्याची आपल्याला त्या ठिकाणी वाट पाहावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये नीटचा रिझल्ट आल्यानंतर रँकनुसार आपल्याला ह्या गोष्टी काही अंशी उत्तरे त्या प्रश्नांची देता येतील. तुर्तास ज्या मुलांचा स्कोअर कमी अधिक असेल, जे फ्रेशर्स असतील, ते सेल्फ स्टडी करू शकतात, अभ्यासाला लागू शकतात, रिपीटचा एक चान्स ते घेऊ शकतात. रिपीट करायचं नसेल तर मग त्या खालचा जो स्कोअर असेल म्हणजे कोर्स असेल तो कोर्स घेण्याची आपली त्या ठिकाणी तयारी असावी. अर्थात मेरिट हायर साईडला गेले तर ठीक आहे. तो XYZ नुसार स्कोअरवर काय होईल हे आत्ता सांगता येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा प्रश्नावर मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो. माझ्याकडे दिवसभरामध्ये खूप पेरेंट्स विद्यार्थी येत असतात, त्यांचासुद्धा हा प्रश्न बऱ्याचदा मला म्हणजे समोर येतो की बाबा मराठा समाजाचा विद्यार्थी आहे, EWSमधनं फॉर्म भरलेला होता, मग तो JEEचा विद्यार्थी असेल तर तो इंजिनिअरिंगच्या संदर्भानं, मेडिकलचा विद्यार्थी असेल तर त्यानं ऑल इंडियामध्ये EWSमध्ये फॉर्म भरलेला असतो आणि स्टेटसाठी आवश्यक असणारी कागदपत्र त्यांनी काढलेली नसतात. प्रश्न असा असतो की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये SCBCचं सर्टिफिकेट लागेल की EWSचं लागेल, का EWSचं उपलब्ध आहे ते वापरता येईल. तर कृपया लक्षात घ्या, मार्च 2024ला मराठा समाजाला जेव्हा नव्यानं आरक्षण मिळालं, हे आरक्षण तेव्हापासून कंटिन्यू आहे. म्हणजे काय, 2024ला या SCBC अंतर्गत ॲडमिशन झालेले आहेत, 2025ला सुद्धा ते ॲडमिशन झालेले आहेत आणि आता हे तिसरं वर्ष असेल की याही वर्षी 2025-26मध्ये SCBC अंतर्गत ॲडमिशन होतील. आणि मग हे ॲडमिशनला जात असताना आपल्याला SCBCचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्याची व्हॅलिडिटी लागेल. व्हॅलिडिटी जरी उपलब्ध नसेल तर किमान व्हॅलिडिटीला अर्ज केल्याची पावती लागेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. तर किमान ही 3 डॉक्युमेंट आणि एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल हे 4था डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध असावा. इन्कम सर्टिफिकेट असेल नसेल नंतरसुद्धा काढता येईल. परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात EWSचा फायदा घेता येत नाही. त्यांनी SCBC काढावं, त्याची व्हॅलिडिटीसाठी अर्ज प्रक्रिया करावी, त्याची पावती उपलब्ध करून घ्यावी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रवेश प्रक्रियेत जाताना SCBCच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्यातून 2 फायदे, मुलींच्या केसमध्ये 10% फीस असते, बाकी फीस माफ आहे. मुलांच्या केसमध्ये 50% फीस आहे आणि मेरिटसुद्धा बऱ्यापैकी कमी असतं. त्यामुळं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये SCBC सर्टिफिकेट लागेल, त्याची व्हॅलिडिटी लागेल आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. EWS चालणार नाही. ज्या ज्या मुलांनी अजूनही डॉक्युमेंट्स काढले नसतील, कृपया डॉक्युमेंट काढण्यासाठी त्याच्या मागे लागा आणि तात्काळ ही कागदपत्र आपल्याला कशी उपलब्ध होतील त्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, नीटचा रिझल्ट कधी लागेल. खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मेडिकलची यावर्षीची परीक्षा पहिले 3 मेला झाली, मग रिनीट 21 जूनला झाली आणि यावर्षी अभूतपूर्व सगळ्या बंदोबस्तामध्ये 21 जूनला परीक्षा होऊन अगदी एअरफोर्सच्या मदतीनं सगळी क्वेश्चन पेपरच्या परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका या त्या ठिकाणी दिल्लीला पोहोचवल्या गेल्या. संभाजीनगरचं उदाहरण घ्यायचं झालं तर आदल्या दिवशी एअरफोर्सच्या माध्यमातून क्वेश्चन पेपर आणि उत्तरपत्रिका इथं पोहोचल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी पेपर झाल्यानंतर सायंकाळी ते सगळं OMR वगैरे घेऊन ते विमान जे ते परत दिल्लीला पोहोचलं. थोडक्यात काय तर यावर्षी खूप अत्याधुनिक पद्धतीनं सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. जे काय सगळ्या देशभरातल्या OMR कलेक्ट करण्यासाठी जो वेळ पूर्वी जात होता तो यावर्षी तेवढ्या पद्धतीनं गेलेला नाही. अगदी 2 दिवसात सगळ्या उत्तरपत्रिका जे ते NTA पोहोचल्या. त्यामुळं अपेक्षा अशी आहे की नॉर्मली हा रिझल्ट लावायला NTAच्या वतीनं 35 ते 40 दिवस घेतले जातात. तर यावर्षी असं अपेक्षित आहे की हा रिझल्ट किमान 10-15 दिवस अगोदरसुद्धा येऊ शकतो. म्हणजे किती दिवस? आज 21 जूनला परीक्षा झाली, आज 29 जून आहे, म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे 10 दिवस झाले. आणि अगेन पुढच्या महिन्याचे 10 जरी दिवस पकडले आपण किंवा 10-12 दिवस पकडले तर होऊ शकतं की आपल्याला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात NTA रिझल्ट पब्लिश करताना पाहायला मिळेल. कारण NTAला खूप पळलेलं आहे. यापूर्वी 2024चं प्रकरण असेल तेव्हासुद्धा खूप टिप्पणी NTAवर झालेली होती. परंतु यावर्षी अतिरेक झाला आणि त्यामुळे NTA आता कुठलीही घाई गडबड नाही करणार, परंतु रिझल्ट योग्य वेळी लावण्याचा प्रयत्न त्यांचा राहील अगदी अचूकपणे. कारण जसं आता एक्झाम कंडक्ट झाली त्यानंतर आठवड्याभराच्या आत ऑफिशियल आन्सर कीसुद्धा त्या ठिकाणी जे रिलीज केलेली आहे. होऊ शकतं पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये OMRसुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे स्कॅनिंगचं काम संपल्यानंतर OMR उपलब्ध झाली की समजायचं की त्याच्या 2-3 दिवसानंतर रिझल्ट पब्लिश होऊ शकेल. त्यामुळं आपण आता OMR कधी उपलब्ध होती त्याची आपण त्या ठिकाणी वाट पाहूया. थोडक्यात 15 जुलैपर्यंत हा रिझल्ट पब्लिश होईल. म्हणजे 25 दिवसातच NTA रिझल्ट पब्लिश करेल असं साधारण मला या ठिकाणी वाटतं आहे. अर्थात हा अंदाज आहे, परंतु ज्या पद्धतीने ही यंत्रणा राबवल्या गेलेली आहे त्यामुळे OMR अगदी वेळेत अगदी दुसऱ्या दिवशी किंवा सेम डे NTA पोहोचलेल्या होत्या. त्यामुळे रिझल्ट लवकर लागू शकतो का आणि खूप टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे त्याचाही फायदा NTAला या ठिकाणी घेता येणार आहे. तर ह्या 5वा प्रश्न आणि 6वा प्रश्न अशा विद्यार्थ्यांसाठी जो की खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. पात्रता कट ऑफ काय असेल, म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल. म्हणजे लास्ट इयरचा सांगतो मी, SC ST OBCला 113 गुणांचा कट ऑफ होता आणि ओपन EWS कॅटेगरीमध्ये 144 मार्क्सचा कट ऑफ होता. त्यापेक्षा कमी गुण असलेल्या मुलांना महाराष्ट्रात असेल किंवा देशभरात कुठेही ॲडमिशन घेता आलं नाही. ओपनचे मुलं 143 वालेसुद्धा त्यांना ॲडमिशन घेता आलं नाही. रिझर्व कॅटेगरीमध्ये 113च्या खाली मार्क असलेल्या मुलांनाही कुठेही ॲडमिशन घेता आलं नाही. त्यामुळं ऑब्व्हियसली ही पण विचारणा होती ज्यांना पेपर अवघड गेलेला आहे अशा विद्यार्थ्यांकडनं त्यांच्या पालकांकडनं, सर क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असेल. अर्थात हा फारच टेक्निकल विषय आहे. एकूणच जो काय रिझल्ट लागेल त्याच्यानुसार NTAच्या वतीनं हा क्वालिफाईंग क्रायटेरिया त्या ठिकाणी जाहीर केला जातो. परंतु 2025 प्रमाणे पेपर होता ही जी काय सुरुवातीपासूनची चर्चा होती किंवा आहे त्यानुसार मला असं वाटतं की ओपन EWSचा कट ऑफ साधारण 135 मार्कापासून 145च्या दरम्यान राहील आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये SC ST OBCच्या कॅटेगरीमध्ये साधारण हा कट ऑफ 113 पासून 120च्या दरम्यान राहील. अर्थात हा असाच राहील का अजून काय वेगळा राहील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट पब्लिश झाल्यानंतरच कळेल. तुर्तास महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी हे जे काय वेगवेगळे प्रश्न होते जे माझ्यापर्यंत पोहोचले त्याची उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला असे काही प्रश्न पडले तर निश्चितपणे आपण कमेंटमध्ये मेन्शन करा. मग ते आपण हा व्हिडिओ आता यूट्यूबला पण पोस्ट करतो, आपण हा फेसबुक पेजला पण त्या ठिकाणी पोस्ट करतो. तिथेही तुम्हाला तुमचे प्रश्न मेन्शन करता येतील आणि जे काय कॉमन प्रश्न असतील ते विषय घेऊन परत तुमच्यासमोर मी उद्या परत येईल. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.